सुप्रभात मुलींनो. तुमच्या समोर स्क्रीनवर तुम्हाला एक वाक्य दिसतंय, ज्याला आपण मराठीत म्हणू शकतो सुविचार किंवा इंग्लिश मध्ये तुम्ही त्याला म्हणता गुड थॉट्स. काय आहे बरं ते वाक्य? वाचा. निसर्ग म्हणजे बिनभिंतीची शाळा होय. बघा, आपल्याला जी शाळा माहित असते त्या शाळेची इमारत असते, त्या इमारतीच्या भिंती असतात, वॉल असते, कंपाऊंड असतं, वर्ग असतात, त्या वर्गांमध्ये बेंच असतात, ब्लॅकबोर्ड असतो, टेबल, खुर्ची, हे सगळं इक्विपमेंट असतं, हे सगळं साहित्य असतं. आणि एकंदर त्या परिस्थितीला किंवा त्या इमारतीलाच आपण शाळा म्हणत असतो. पण इथे मात्र निसर्ग आपला गुरु आहे. निसर्गामधले अनेक घटक, अनेक वेगवेगळे एलिमेंट्स, फॅक्टर्स हे सतत आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असतात, काही ना काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करत असतात. आणि म्हणूनच निसर्गाला बिनभिंतीची शाळा म्हटलेलं आहे. बिनभिंतीची शाळा म्हणजेच या शाळेला कुठलंही कंपाऊंड नाही, कुठलीही वॉल नाही, कुठलीही इमारत किंवा बिल्डिंग नाही. ही शाळा अगदी मुक्त आहे, ओपन आहे. या शाळेमध्ये असलेले गुरु कोण कोण आहेत माहितीये? खूप सारे आहेत, लाखो आहेत. त्यांची लिस्ट जर आज आपण बनवायला बसलो तर आपल्याला हा तास कदाचित पुरणार नाही. पण काही मोजके फॅक्टर्स, मोजके एलिमेंट्स तुम्हाला मी सांगेन की जे आपल्याला निसर्गामध्ये सतत काही ना काहीतरी शिकवत असतात आणि आपल्याला घडवण्याचा प्रयत्न करत असतात. निसर्ग म्हणजेच नेचर. निसर्ग म्हणजे काय? तर या निसर्गामध्ये डोंगर आहेत, झाडं आहेत, नदी आहे, समुद्र आहे, आकाश आहे, ढग आहे, चंद्र आहे, तारे आहेत, सूर्य आहे, पक्षी आहेत, छोटे कीटक आहेत ज्याला आपण इन्सेक्ट्स म्हणतो, प्राणी आहेत, माती आहे, पाणी आहे, फुलं आहेत, हे सगळं म्हणजे निसर्ग. आणि मग या निसर्गामध्ये आढळणारे हे फॅक्टर्स लाखो आहेत. मी त्यातल्या काही फॅक्टर्सची, काही घटकांची नावं इथे घेतलेली आहे. हे सगळे लाखो फॅक्टर्स हे आपले गुरु आहेत. आपण गुरु कोणाला म्हणतो? तर ज्याच्याकडून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं, काहीतरी चांगल्या व्हॅल्यूज मिळत असतात आणि आपण घडत असतो. त्या व्यक्तीला किंवा त्या पर्सनला आपण गुरु म्हणतो. निसर्ग हा मोठा गुरु आहे, कारण निसर्गातले हे सगळे फॅक्टर्स सतत आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असतात, काही ना काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यातल्या काही घटकांची आज आपण ओळख करून घेऊया, म्हणजे मी निसर्गाला बिनभिंतीची शाळा का म्हटलंय हे तुम्हाला समजेल. पहा, ही शेतजमीन. ही शेतजमीन आपल्याला काय शिकवते? तर स्वतःच्या पोटात जी काही बियाणं घातली जातील त्या बियाणांचं रूपांतर पिकांमध्ये करायचं आणि शेतकऱ्याला आनंद द्यायचा. ही माती पावसाच्या थेंबाने जेव्हा ओली होते, पहिला पाऊस पडल्यानंतर बघा, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की पहिला पाऊस पडला की माती ओली होते आणि मग त्या भिजलेल्या मातीला एक वेगळा सुगंध येत असतो. ही माती दुसऱ्यांना आनंद देण्याचं काम करत असते आणि स्वतः झिजायचं, स्वतः भिजायचं, पण दुसऱ्यांना आनंद द्यायचा, दुसऱ्यांना जगवायचं, हे आपण या मातीकडून शिकायचे.
फुलपाखरं. फुलपाखरांचं आयुष्य जर तुम्ही पाहिलं तर आयुष्य अतिशय कमी असतं. पण आपल्या लाईफ सायकल मध्ये किंवा आपल्या लाईफ स्पॅन मध्ये ही फुलपाखरं आपल्या रंगीबेरंगी पंखानी दुसऱ्यांना आनंद देण्याचं काम करत असतात. दुसऱ्यांना आनंद देणं, दुसऱ्यांच्या डोळ्यांना सुख देणं, हे सुख देण्याचं काम ही फुलपाखरं करत असतात. गेल्या वेळेस आपण आम्ही हवे आहोत का हा धडा शिकलो. त्याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या प्राण्यांच्या स्वभावावरून या प्राण्यांना नेमकं काय पाहिजे असतं हे तुम्हाला समजलं असेलच. हे प्राणी काय शिकवतात बरं आपल्याला? माया करायला शिकवतात, प्रेम करायला शिकवतात. आपल्या मालकाशी हे प्राणी इतके एकनिष्ठ असतात, इतके इमानदार असतात की आपल्या मालकासाठी, आपल्या ओनरसाठी ते काहीही करू शकतात. फक्त त्यांना काय पाहिजे असतं आपल्याकडून? प्रेम हवं असतं, आपुलकी हवी असते, माया हवी असते. फुलं आपल्या रंगाने, आपल्या गंधाने ते सतत आपल्याला सुख देण्याचं काम करत असतात. त्यांचंही आयुष्य कितीच असतं? फार फार तर 3 ते 4 दिवसांचं. पण उमलणं आणि आपल्या रंगाने आणि सुगंधाने दुसऱ्यांना आनंद देणं, हे आनंद देण्याचं काम ही फुलं करत असतात. दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला पानावरून किंवा पानावर साठलेलं दवबिंदू दिसतंय. हे दवबिंदू तुम्ही कधी पाहिलेत का? पहाटेच्या वेळी झाडाच्या पानांवर किंवा कधी कधी फुलांवर सुद्धा आलेले दिसतात. हे दवबिंदू पहाटेच्या वेळी येतात आणि नंतर सूर्याच्या किरणाबरोबर हे दवबिंदू काय होत असतात? निघून जात असतात, हवेमध्ये निघून जात असतात. कारण वेपोरायझेशन ही प्रोसेस होत असते आणि मग हवेमधल्या त्या वातावरणामध्ये हे पाणी निघून जात असतं. पण त्या हिरव्या पानांवर आल्याबरोबर या दवबिंदूंकडे किंवा या ड्यूड्रॉप्स कडे जर तुम्ही पाहिलं तर हे अगदी मोत्यासारखे, म्हणजे ज्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो पर्ल्स, याच्यासारखी ते चमकतात. किती कमी आयुष्य आहे त्यांचंही, पण तरी सुद्धा आपल्या अस्तित्वाने दुसऱ्याला आनंद देणं हेच ते आपल्याला शिकवत असतात. सूर्यकिरण, सूर्योदय झाल्याबरोबर, सूर्याची किरणं आल्याबरोबर बऱ्याचदा पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होतो. पुन्हा एक नवीन दिवस सुरू होतो, पुन्हा एक नवीन पॉझिटिव्हिटी येत जाते, सकारात्मकता येत जाते. या सूर्यापासून आपल्याला प्रकाश मिळतो, उष्णता मिळते, ऊर्जा मिळत असते, अन्न मिळत असतं. कारण वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी सूर्याची आवश्यकता असते. म्हणजे हा सूर्य सतत आपल्याला देतच असतो. देणं हेच या सूर्याला माहित असतं. रात्रीच्या वेळी दिसणारे हे चंद्र आणि चांदण्या काय शिकवतात बरं? अगदी मिट्ट काळोख पसरलेला असतो आणि अशा वेळी या चंद्राचा प्रकाशही आपल्याला थोडासा आधार देत असतो, थोडासा धीर देत असतो. किंवा चांदण्यांचं ते लुकलुकणंही आपल्याला धीर देण्याचं काम करत असतं. आपल्या डोळ्यांना शीतलता, थंडावा देण्याचं काम हे चंद्र चांदणे करत असतात.
या हनीबीजना ओळखलत का? ज्याला मधमाशा असं आपण मराठीत म्हणतो. या मधमाशांच्या घराला पोळं म्हणतात, हनीकॉम्ब. या हनीकॉम्ब मध्ये असलेल्या प्रत्येक मधमाशीचं काम हे ठरलेलं असतं. कोणीही कोणाच्या कामामध्ये ढवळाढवळ करत नाही. प्रत्येक जण त्याला नेमून दिलेलं काम करत असतं. काही मधमाशा ते पोळं स्वच्छ ठेवण्याचं काम करत असतात. काही मधमाशा त्या पोळ्यामध्ये मेण साठवण्याचं म्हणजेच वॅक्स साठवण्याचं काम करत असतात. काही मधमाशा फुलातला मध गोळा करून आणण्याचं काम करत असतात. म्हणजे प्रत्येक मधमाशी ही तिला दिलेलं काम अगदी प्रामाणिकपणे ऑनेस्टली करत असते. हा प्रामाणिकपणा हा आपण या मधमाशींकडून शिकला पाहिजे. ओळखलत का? अगदी बरोबर, कोळी, ज्याला तुम्ही म्हणता स्पायडर. आणि बाजूच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय कोळ्याचं घर. तुम्ही म्हणाल मिस, आपण या कोळ्याच्या घराकडून काय शिकणार? उलट हे कोळी काय करत असतात? आपलं घर घाण करण्याचं काम करत असतात. पण तुम्ही जर या कोळ्याच्या घराचं नीट निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की किती व्यवस्थित या कोळ्याने आपलं घर बांधलेलं असतं पहा. अगदी तुम्ही स्केल, पेन्सिल, सगळा जॉमेट्री बॉक्स एकत्र करून त्यातले सगळे डिव्हाइस जरी यूज केले तरी इतकं परफेक्ट तुम्हाला घर तयार करता येत नाही. इतकं परफेक्ट घर या कोळ्याने तयार केलेलं असतं. आणखीन काय शिकायचंय माहितीये? आपण काय करतो? आपल्याला घरात एखाद्या कॉर्नर मध्ये जाळं दिसलं की आपण लगेच ते जाळं काढून टाकतो आणि तो कॉर्नर साफ करतो. कोळी बघा कसा असतो. कोळी घाबरत नाही किंवा त्याचं घर मोडलं म्हणून रडत बसत नाही. तो पटकन दुसरीकडे जातो आणि पुन्हा दुसऱ्या कॉर्नरकडे आपलं घर तयार करायचं काम करत असतो. म्हणजे रडत बसायचं नाही. एकदा घर मोडलं किंवा एकदा आपल्याला अपयश आलं म्हणून तिथेच थांबायचं नाही, तर पुन्हा प्रयत्न करत राहायचे. हे आपण या कोळ्यांकडून शिकलं पाहिजे. या मुंग्यांचं नीट निरीक्षण करा. या मुंग्या आपल्याला काय शिकवतात माहितीये? शिस्त. कशा रांगेत जात असतात. या मुंग्यांची लाईन नीट पहा. किंवा आपल्या घरी सुद्धा एखादा पदार्थ उन्हाळ्याच्या दिवसात विशेषतः या मुंग्या आपल्याला मुंग्यांची लाईन लागलेली दिसते. या मुंग्या अगदी रांगेत जातात, लाईन मध्ये जातात. एखादा पदार्थ असेल तर तो पदार्थ घेऊन येण्याचं काम करत असतात आणि तो पदार्थ साठवण्याचं काम करत असतात. काय शिकतो आपण यांच्याकडून? काय घेतलं पाहिजे बरं यांच्याकडून? शिस्त. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्युचर प्लॅनिंग. या मुंग्या त्यावेळेसची भूक भागवण्यासाठी अन्न शोधत नसतात, तर समर सीझन नंतर येणारा जो रेनी सीझन आहे, पावसाळा जो आहे, या पावसाळ्याच्या दिवसात या मुंग्या बाहेर पडू शकत नाही. मग अशा वेळी पावसाळ्यात लागणाऱ्या अन्नाचा साठा किंवा स्टोरेज जे आहे हे स्टोरेज करण्याचं काम या मुंग्या उन्हाळ्यातच करत असतात. म्हणजेच फ्युचर प्लॅनिंग जे आहे हे सुद्धा आपण या मुंग्यांकडून शिकलं पाहिजे. तुम्ही 6 मध्ये असताना सुग्रण पक्ष्याचा धडा शिकला असाल आणि या धड्यातून तुम्ही शिकलेला आहात की सुग्रण पक्षी किती अगदी नियोजनबद्ध प्लॅनिंगफुली त्याचं घर तयार करत असतो. एक एक काडी असा तो गुंफत जात असतो. त्याचं घर आणि त्या घराची रचना आणि ते घर बांधण्याची त्याची पद्धत बघूनच त्याला विणकर असं सुद्धा म्हणतात. नियोजनबद्धता, कुटुंब वत्सलता आणि जबाबदारी वृत्ती
ही आपण या पक्षाकडून शिकली पाहिजे. थोडक्यात आता तुम्हाला काही मोजक्याच, काही थोड्याच घटकांचा मी इथे परिचय करून दिलेला आहे, की हे घटक आपल्याला सतत काही ना काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करत असतात. असे निसर्गामध्ये कितीतरी एलिमेंट्स आहेत, कितीतरी फॅक्टर्स आहेत, जे नेहमी आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असतात. आपण फक्त नीट निरीक्षण करून त्यांच्याकडून आपल्याला काय घेता येईल हे आपण ठरवलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही हे पाहता, जेव्हा तुम्ही हे अनुभवता, तेव्हा तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेली ही जी ओळ आहे, निसर्ग म्हणजे बिनभिंतीची शाळा, कुठलंही लिमिटेशन नसलेली ही शाळा आहे, कुठलंही बंधन नसलेली ही शाळा आहे आणि अगदी मुक्त अशी शाळा आहे. मग ही जी शाळा आहे, या शाळेकडूनच आपल्याला बरंच काहीतरी शिकायला मिळतं आणि म्हणूनच निसर्गाला मोठा गुरु म्हटलेलं आहे. कारण इथे जीवन जगायचं कसं, जीवनात आपणही आनंदी राहायचं आणि त्याचबरोबर दुसऱ्यांनाही आनंद, प्रेम, माया देण्याचं काम करायचं, दुसऱ्यांनाही आपल्या अस्तित्वाने आनंद द्यायचा, हे आपण या निसर्गाकडून शिकत असतो. म्हणूनच या निसर्गाला बिनभिंतीची शाळा असं म्हटलेलं आहे. आज आपल्याला याच निसर्गावर आधारित एक कविता शिकायचे, ज्या कवितेचं नाव आहे जीवन गाणे. ही कविता, या कवितेचे कवी आहेत नितीन देशमुख. काय सांगितलंय बरं त्यांनी या कवितेतून? बघा, निसर्ग हा फार मोठा गुरु आहे. निसर्गातील विविध घटकांकडून सतत आपल्याला काहीतरी शिकायला मिळत असते. हेच कवीने या कवितेत सांगितले आहे. आणि अशीच निसर्गातल्या काही घटकांवर आधारित ही कविता आज आपल्याला अभ्यासायचे, ज्या कवितेचं नाव आहे जीवन गाणे. ही कविता आधी आपण वाचूया. या सृष्टीचे मंजुळ गाणे जगणे मजला शिकून गेले, झिलमिलणारे चंद्र चांदणे जगणे मजला शिकून गेले. भरकटलेल्या जगात नाही संस्कारांची जाण कुणाला, तुळशीवरल्या त्या पंथीचे जळणे मजला शिकून गेले. प्रेम काय ते कुणान ठावे, नदी सागरा जीव कालावे. स्वैर होऊनी नदीचे पळणे जगणे मजला शिकून गेले. बुलंद तरीही असे हौसले, पिल्लासाठी किती सोसले. चुचुणाऱ्या चोची मधले दाणे मजला शिकून गेले. सागराची अथांगता अन ही वृक्षाची स्थित प्रज्ञता. दुसऱ्यासाठी घाव सोसणे जगणे मजला शिकून गेले. आज आपण ही कविता फक्त वाचलेली आहे. या कवितेचा अर्थ जो आहे, हा अर्थ आपण पुढच्या तासाला पाहूया. मला वाटतं मी निसर्गाला बिनभिंतीची शाळा आणि गुरु का म्हटलं हे थोडक्यात तुम्हाला समजलं असेल. या कवितेचे एक्सप्लेनेशन आपण पुढच्या तासाला पाहूया. थँक्यू.